तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. भगवद्गीतेमधील 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाच्या या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगत आहेत आणि अर्जुनाच्या रूपाने संपूर्ण मनुष्यांना, साधकांना हा उपदेश आहे. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, परम आहे, पवित्र आहे आणि हे परम पवित्र आत्मज्ञान प्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे अर्जुन, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तू तत्वदर्शी आचार्यांना प्रणिपात कर. तत्वदर्शी या शब्दाचा अर्थ आहे ज्यांना आत्मतत्व, ब्रह्मतत्व ज्ञात आहे, ज्यांना या आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, जे आत्मतत्व, ब्रह्मतत्व साधकाला दर्शवू शकतात, साक्षात्कार करून देऊ शकतात. असे तत्वदर्शी आचार्य, त्यांना प्रणिपात कर. त्यांच्या चरणावरती सर्व अहंकार, अभिमान, गर्व समर्पित कर. त्यांची मनोभावे श्रद्धापूर्वक सेवा कर. आणि जेव्हा तुझ्या सेवेने आचार्य प्रसन्न होतील, संतुष्ट होतील, तेव्हा प्रश्न विचारून तू हे ज्ञान प्राप्त करून घे. मग प्रश्न कोणते विचारावेत? गुरूंना, संतांना कोणते प्रश्न साधकाने विचारावेत? साधकाने गुरूंना कधीही सांसारिक प्रश्न विचारू नयेत. साधकाने आचार्यांना प्रश्न विचारावेत की परमात्मा कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कोणत्या स्वरूपात तो विद्यमान आहे, मी कोण आहे, माझं शाश्वत स्वरूप काय आहे, माझा आणि त्या परमात्म्याचा संबंध काय आहे, मला कोणतं बंधन आहे, मला मोक्ष कशाने मिळेल. ही प्रश्न एका साधकाने गुरूंना विचारावीत. आणि आपल्या सेवेने संतुष्ट झालेले गुरु, आचार्य आपल्याला या ज्ञानाचा उपदेश करतील. आपल्याला आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन आत्म्याचं कल्याण होईल.